केसरिया आप सब गाएंगे साथ में। अम्बुबा फूटे यीशु बोले, अम्बुबा फूटे यीशु बोले, गौरी करता श्रृंगार मदनिया, गौरी करता श्रृंगार मदनिया, गरबाले आई कर जो समान मन, गरबाले आई कर सरसों सगन बन फूल रही है सरसों गरज गरज आग गरज गरज आग में गनन गनन चारुरी, गरज गरज आग में गनन गनन चारुरी, दमक 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 बिजुली गरज गरज आग में गनन गनन चारुरी, दमक 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 बिजुली सांगली पुणे कोण कोण म्हणलं? हा जो आपला पुणेकरांचा ओव्हर कॉन्फिडन्स आहे ना, हा नेहमी नडतो आपल्याला. ह्याच्यामुळेच बाहेर गावची लोक आपल्याला शिव्या घालतात ना, आणि मग नंतर सगळे पुण्यातच राहायला येतात. अण्णासाहेब किर्लोस्कर आणि नाटक होतं संगीत शाकुंतल. वा 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 वा, हे पंचतुंड ही नांदी आहे ना. पण मला सांगा, नांदी ही खरं तर कलाकार पडद्या मागून सादर करायचे ना, बरोबर ना? अगदी बरोबर. नांदी म्हणजे काय तर देवाला नमन. मला माहितीये, सगळा अभ्यास झालाय माझा. पुढचं सांगा. पण हे माहितीये का की शाकुंतलच्या पहिल्या प्रयोगाच्या वेळी जो माणूस होता ना पडदा द्यायला, तोच एवढा उत्सुक आणि उतावीळ होता की नांदी सुरू होताच त्यानं पडदा दिला. आणि कलाकारांच्या हातात जी फुलं नटेश्वराला वाहण्यासाठी होती ती मग त्यांनी रसिकांना वाहिली. हे थांब थांब थांब. हा, अजून एक गंमत सांगतो तुला. याच्यामध्ये साकी बघ कशी. ए साकी म्हणजे ते का रे? ओ साकी साकी रे साकी. आपण असे विनोद करणं प्लीज टाळायचं का आज? नाही, टाळणारच होतो. तुम्हाला बूट घालायला वेळ लागत होता म्हणून मध्ये कॉमेडी केली. बाकी काय मला वाटलं
तर नांदी नंतर असायचं सूचक पद. सूचक पद ज्याच्यामध्ये नाटकात पुढे काय होणार आहे हे आधीच सांगून टाकायचं. आधीच सांगायचे. हो, कशासाठी? म्हणजे स्ट्रेस असं काही नव्हतं कलाकृती बघण्याचं. बर. सूचक पद झाल्यानंतर वेगवेगळ्या वृत्तातनं नाटक पुढे जायचं. म्हणजे साकी दिंडी म्हणून तुला गंमत सांगणार होतो ना. हा हा. आता शाकुंतल मधली साकी आहे राजा दुष्यंत, बरं हा. का. राजा दुष्यंत शिकारी करता निघालेला आहे बर. जंगलामध्ये, हा. आणि त्याचा सारथी ही साकी त्याच्याकरता गातो. ही सादर करणार आहे तुम्ही? अरे करूयात ना. अरे मग त्या सारथीचा रोल मी करू का? चालेल, मग साकी पण तूच गातोस का? राजा दुष्यंतांचा रोल करू का मी? चला करा. करा करा. नीट सांगायला काय प्रॉब्लेम आहे? जरा पोलाइटली बोला ना. कोथ रुडली का बोलताय माझ्याशी? चला दुष्यंत. चला. दौड़त है मृग चली आपकी रागे, दौड़त है मृग चली आपकी मूरत धमक चढ़ा के, जब दिखती है हिरण पिके जो शिव की जंगल भटके. आता खाडीलकरांनी याची समश्रुती केली आहे. म्हणजे हमसे न बोलो राजा रे, हमसे न बोलो राजा रे, हमसे न बोलो राजा रे.
नाही मी बोलत नाथा नाथा नाही मी बोलत नाही मी बोलत नाही मी बोलत नाथा आ असेल कदाचित की खाडीलकरांनी एक साधं सोपं संगीत नाटक लिहिलं. म्हणजे बघ ना, हे आधीच काही घडलं नसतं तर आपल्याला मानापमानची गाणी आणि त्यामुळे घडलेले स्टार्स मिळाले नसते. कमाल आहे राव. एका संगीत नाटकामागे म्हणजे एका संगीत मानापमान मागे एवढा मोठा इतिहास आहे असं वाटलं नव्हतं कधी. हे पण खाडीलकरांनी अनेक गाजलेली नाटकं लिहिली ना. बरोबर आहे. मला वाटतं संगीत स्वयंवर हे सुद्धा त्यांचं गाजलेलं नाटक. अगदी बरोबर. हा, पण सीता स्वयंवर वेगळं आणि हे स्वयंवर वेगळं. हे रुक्मिणीचं स्वयंवर म्हणजे कृष्णावरती प्रेम करणारी, शिशुपालाचा द्वेष करणारी, करारी आणि स्वाभिमानी रुक्मिणी. म्हणजे संगीत सौभद्रा मधल्या रुक्मिणीपेक्षा अगदी वेगळी बरं का. नाथ हा माझा मोही खना, नाथ हा माझा मोही खना. नवयौवन संपन्न रम्य गतिविलासिनी, रसिक मोहिनी मृगनयना, रसिक मोहिनी. आह्लादक मुखचंद्रयोदा, आह्लादक मुखचंद्रय होदा.
आ आ आ मुखाच्या गई होता होती दृष्टी ती प्रेम रसवाहिनी रसिक मोहिनी गगनयना रसिक मोहिनी कामिनी होती ती मधुर मधुराला रसिक मोहिनी मृगनयना 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 रसिक आणि त्यांच्या नाटकाचा उल्लेख झाला की एकच प्याला व्हायलाच पाहिजे नाही का? हा, एकच प्याला, दारूमुळे होणारी ट्रॅजेडी, सिंधू सुधाकर आणि त्यांचं बाळ. आपण तो सुधाकरचा सीन करायचा का जिकडे तो दारू सोडतो तो? नाही, इतक्यात नाही दारू सोडायची, तो नाही करायचा आहे. मला वेगळाच सीन करायचा आहे. एक सीन आहे जो मला खूप रिलेट होतो. तळीराम आणि त्याचा मित्र मस्त बसलेले असतात काय? चर्चेला तो सीन करायचा आहे मला. मला खूप रिलेट होतो. चल ना करूया. तुला माहिती आहे अजून कोणाला तो रिलेट होतो माझ्यापेक्षा जास्ती? कोणाला? निखिलजी फाटक. हो, निखिलजी या ना, फाटक्कन सीन करूया. कुठे पण काय कॉमेडी करतोस रे? त्याला तबला वाजतो. बरं एक काम कर, एक मला काम करता कर, येईल. येऊ तू इकडे. तुला आवडतं ते तू काम कर, तू पद म्हण, त्याच्यानंतर तुम्ही सीन करा, तोपर्यंत मी कॉस्ट्युम बदलून येतो. ठीक आहे, ठीक आहे, ठीक आहे. निखिलजी येताय का? भरला असता पण. ठीक आहे, ठीक आहे. तुम्ही आता ताल धरा, मी बेताल व्हायची तयारी करतो. काय? तुम्ही दारू सोडली? खरंच का सोडली? तसं असेल तर देवच पावलं. प्रभुजी गमला मनी दोषला, प्रभुजी गमला मनी दोषला, प्रभुजी गमला मनी दोषला, प्रभुजी गमला मनी दोषला, प्रभुजी गमला मनी दोषला. गोपी बहुमा तो प्रभु राजा, तो प्रभु राजा. थोडा जरी वास आला तरी लागलीच सगळी हे काय असे करून नाके मुरडायला लागतात का? का मी म्हणतो दारू पिणाऱ्यांनाच अशी वागणूक का? नमस्कार नमस्कार तैराम. आमची तबला संगत करून झाली, आता जरा तुमच्या संगतीला येऊ काय? या भगीरथ, या भगीरथ, या घ्या एकच प्याला. नाही, नको, नको, या. नको. हा? अहो घ्या हो. अहो नको, एकदा घेतली की सुटत नाही म्हणता. अहो एकदा घेतली की सुटत नाही म्हणजे काय बिशात काय? घ्या तुम्ही, घेऊन तर बघा. घ्या अहो, घ्या. थोडी, हा, थोडी. घ्या 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 घ्या. हा, अहो. अहो हळूहळू प्यावी, सावकाश प्यावी. हा? बरं का भगीरथ, दारू बद्दल बडबडणाऱ्यांपैकी पुष्कळांना मुळात दारू ही काय चीज आहे हेच माहिती अच्छा. नसतं. हा? लोक असं म्हणतात बरं. एकदा घेतली की सुटत नाही. हम्म. अहो मी म्हणतो असं गृहीतच धरून चाला हा. की एकदा घेतली की सुटणारच नाहीये. बर. पण म्हणून तेवढ्यानं आमची दारू वाईट कशी ठरते? हा? मला सांगा तुम्ही विश्वविद्यालयाचे पदवीधर आहात. मग हे? 4 दिवस परीक्षा देऊन एकदाच पदवी मिळविता की नाही? बरोबर. हा? पण ती एकदा मिळालेली पदवी आयुष्यभरासाठी तुम्हाला चिकटते खरी. बरोबर आहे. म्हणून कोणी पदवी घ्यायचं टाकलंय का? हा? तशीच बायको लग्नात एकदा माळ घातली की बायकोचा लबेदा जन्मभरासाठी आपल्याला बिलगतो. पण म्हणून कोणी बायका करायचं टाकलंय का? हा? म्हणजे पदवी वाईट नाही, बायको वाईट नाही, आमची दारूच तेवढी वाईट कशी? अहो तैराम, या 3 गोष्टींचं एवढं साधनं जमलं म्हणून सर्वांची तुलना कशी होईल? पदवी आणखी बायको यांचे परिणाम असे वाईट होतात का? गाव त्याचे परिणाम दारूपेक्षाही वाईट आहेत. काय सांगतो? कसे ते तुम्हाला सांग. बर.
असे कैक पदवीधर हम्म. असे हाताला धरून मी तुम्हाला दाखवून देईन असे हा? हो, सावकाश. अहो हा. अहो त्यांच्या नावापुढं पदवीचा पोकळ आधार नसता तर आपला मूर्खपणा जगापुढं मांडण्याची त्यांची छाती सुद्धा झाली नसती हा. अहो दारूबाजाचं बरळणं इतरांना कळत नाही असं म्हणतात मान्य आहे ना, कबूल आहे, पण पदवीधराची बाष्कळ बडबड त्याची त्याला सुद्धा कळत नाही. काय बोलताय? इंग्रजी अंमल या हातभागी देशात आल्या कारणाने हा. ज्या अनेक आपत्ती या देशावर उद्भवल्या त्यात पदवी आणि प्रेम या अग्रगण्य आहेत. उदात्त प्रेमाची तुम्ही विटंबनाच मांडली आहे म्हणायची. कशाची? उदात्त प्रेमाची. तुम्ही एक स्ट्रॉंग घ्या. घ्या इकडे घ्या. घ्या इकडे. नको अहो. घ्या. म्हणजे हे असे उदात्त वगैरे शब्द तुमच्या जिभेवरनं धुतले जातील. घ्या घ्या ते पटकन घ्या. हा घ्या घ्या अजूनही घ्या घ्या. अहो बास बास. हा. मला सांगा भगीरथ, बोला बोला. हे प्रेम प्रेम हे असं हास्यास्पद नाही वाटत तुम्हाला? हे राहू द्या. प्रेमाचे परिणाम दारूपेक्षा वाईट कसे होतात ते सांगा भाऊ. सुंदर स्त्रियांच्या प्रेमापुढे या मदिरेची काय किंमत आहे? अहो त्याचे परिणाम दारूपेक्षाही वाईट आहेत. काय सांगता? कसे मी तुम्हाला सांगतो. हा, मी सांग. तुम्हाला सांगतो बघा, प्रेम हा. प्रेम हम्म. प्रेम माणसाला भीक मागायला लावते की नाही? खरे. पण मदिरेमुळे हा. मदिरेमुळे माणसाच्या उदारतेला काही सीमाच राहत नाही. प्रेम वर्गा प्रेमात प्रेमात राजा सुद्धा अगदी गुलामासारखा होतो की नाही? पण मदिरेमुळे गुलाम सुद्धा अगदी राजासारखा स्वतंत्र होतो. अहो प्रेमात माणसाला काही कळेनासे होते, सुचेनासे होते. होते की नाही? काय करते? हो प्रेमात गेले वाटतं तुमचे ते केस. राहू द्या. काहीतरी बोलला का नाही? प्रेमात माणसाला काही कळेनासे होते, सुचेनासे होते. पण मदिरेमुळे माणसाची कल्पना शक्ती अनिवार्य वाढते. तुमच्या प्रेमात प्रणयिनीच्या लाथा खाव्या लागतात. पण मदिरेच्या जोरावर अख्ख्या जगाला अख्ख्या संसाराला लाथ मारता येते. खरे खरे. या गोष्टी तर होत्या माझ्या लक्षात आल्या. आणखी प्रेमाच्या नादात सापडलं म्हणजे रात्रीच्या रात्री झोपे वाजून काढावं हो. लागतात. आणि मदिरेमुळं रात्रीच काय पण दिवस सुद्धा झोपेत जातात. बरं, मजेचा रीतिवट्याशी संबंध काय सुरू कसं वाटतो तुम्हाला? काय बोलताय ते कागदावर लिहून देता का? काहीच कळत नाही काय म्हणायचं. मजेचा नीतिमत्तेशी संबंध. कशाची? हो नीतिमत्ता. निम्मी सत्ता? अहो नाही नाही नाही. नीतिमत्ता. नीतिमत्ता. मदिरा नीतिमत्तेला अत्यंत पोषक आहे. अत्यंत पोषक आहे. कसं तुम्हाला सांगतो बरं का? मद्यपी बरं का, मद्यपी कधीच कोणाशी खोटं बोलीत नाही. विचारा का? कारण खोटं रचून मुळी त्याला सांगताच येत नाही. मद्यपी बरं का, मद्यपी कधीही कोणाशी पुढे गेले. इकडे या. माझी गाडी रहदारीत अडकली वाटतं. थांबा पुन्हा स्टार्टर मारतो. मद्यपी बरं का, मद्यपी कधीही कोणाजवळ चहाडी करीत नाही. विचारा का? कारण की काल त्याच्यापाशी कोण काय बोलला हे मुळे त्याला आठवीतच नाही. मद्यपी बरं का, मद्यपी कधी कोणाचा विश्वासघात करीत नाही. विचारा का? कारण की कोणी त्याच्यावर विश्वासच ठेवीत नाही. इकडे या, इकडे द्या, इकडे द्या, इकडे द्या. कुठं चालली तुमची गाडी? इकडे द्या, इकडे. बरं का आमच्या या मद्यपानाच्या बैठकीत बरं का आमच्या एका मद्यपी मित्राला चोरी करायची इच्छा झाली. कसली चोरी करायची? ज्यानं मोठ्या शिताफीनं अशी माझ्या हातातली अंगठी काढून घेतली आणि स्वतःजवळ चोरून ठेवली. पण नंतर त्यानं ती सांभाळून म्हणून कोणाजवळ ठेवायला दिली असेल? कोणाजवळ? माझ्याच जवळ.
आणि बरं का हा चोरीचा माल आहे कोणाला सांगू नकोस हं तुझ्यापाशी सांभाळून ठेव असं त्याने कोणाच्या कानात सांगितलं माझ्या वा, वा, वा. छान ही वाटतं तुला नाही समाधान फळ एकाला चोरी केल्याचं आणि दुसऱ्याला चोरी सापडल्याचं बरोबर आहे ये इकडे शेंगदाण्या जरा भगीरथ अरे काय काय बोलताय उलटे उलटे आता हेच तुमच्या प्रेमाच्या बाबतीत बघा प्रेमात दोन माणसं एकमेकांना भेटतात कशी कशी चोरून चोरू प्रेमात दोन माणसं एकमेकांकडे बघतात कशी कशी? चोरून कुठे मारताय प्रेम म्हणजे इथून तिथून सारा चोरांचा बाजार अहो पण प्रेमाचा पाठच तसा हो आहे ना? प्रेमात दोन जीवांचा अगदी एक जीव होतो दोन जीवांचा एक जीव होत नाही मग? उलट दोन जीव एकत्र आल्या कारणाने 10-12 जीवांचा लटांबर मात्र तयार अहो त्याही बाबतीत आमची मदिरा श्रेष्ठ ठरेल कशी अहो दोन जीवांना एक जीव करायचं अर्धवट काम आमची मदिरा करत नाही उलट मदिरेमुळे कैक जीव पृथ्वीवरनं कायमचे नाहीसे झालेले मग प्रेमामुळे हल्ली जो प्रीतिविवाहाचा प्रघात पडतोय त्याला तुम्ही प्रतिकूलच असाल कशाचा प्रीतिविवाह प्रीतिविवाहाबद्दल मी तुम्हाला सांगतो प्रीतिविवाहाबद्दल हा बघतो बघा इकडं हा अहो मागव बाई मी माग बघा इकडे चित्र आहे काय म्हणतात नाट्य हे संसाराचं चित्र आहे मी म्हणतो उलट आहे भागीरथ संसार हेच नाटकाचं चित्र बनत चाललंय घ्या भागीरथ घ्या एकच प्याला पाशी हा प्रणय गंध परिमळे हा प्रणय गंध परिमळे तुझ्या अंगाशी कुंतता हृदय हे कुंतता दुर्दैवे आपण दुरावलो मकरंद प्रिया मिलिंद गे चंद मकरंद प्रिया मिलिंद मधुसेवन नंद स्वच्छांड धूत गे चंद मकरंद गे